Good morning to all students. In previous lecture, we have seen the instrumentation of UV visible spectrophotometry or colorimetry. In previous lecture, we see the source of radiations, that is tungsten lamp, hydrogen lamp, xenon lamp, deuterium lamp, etc. Today we discuss the collimating system. The collimating system is nothing but the wavelength selector. The radiations emitted by the source is collimated by lenses, mirrors and slits. Generally, we have seen that आपण पाहिलं असेल lenses, mirrors and slits are used for giving the directions of the particular radiation that is collimated, means it have a parallel lines. First one is lenses. Material used for the lenses must be transparent to the radiations being used. जनरली जे काय आपण लेन्स यूज करणार आहे, हा लेन्स कसा पाहिजे, ऑलवेज इट मस्ट बी व्हॉट ट्रान्सपरंट. व्हॉट इट मस्ट बी ट्रान्सपरंट बिकॉज the radiations is passed throughout the material is a necessary. Ordinary silicate glass transmits between 35 nanometer to 300 nanometer. जर आपण सिलिकेट ग्लास जर घेतला, म्हणजे जर ती आपण कवेट घेतली आणि ती सिलिकेट ग्लासने जी कवेट सिलिकेट ग्लास पासून बनलेली असेल, तर त्याच्यामधून जे काही रॅडिएशन्स पास होणार आहेत ते रॅडिएशन्स कसे राहणार आहेत ते इन बिटवीन 350 to 3000 नॅनोमीटर आणि सुटेबल फॉर विजिबल अँड नियर आयर रिजन. मग 350 to 300 नॅनोमीटर मध्ये काय येतं, विजिबल येतो आणि नियर आयर रिजन येतं याच्यामध्ये. ठीक आहे. क्वार्ट्ज ऑर फ्यूज सिलिका इज यूज ॲज अ मटेरियल फॉर लेन्सेस टू वर्क बिलो 300 नॅनोमीटर. मग आपण लेन्सेस जर क्वार्ट्ज आणि सिलिका पासून जर मेडअप असेल किंवा यूज होत असेल, तर त्याच्यात जी रिजन दिलेली आहे ही काय म्हटली आहे, बिलो 300 नॅनोमीटर. बिलो 300 नॅनोमीटर म्हणजे कुठला रिजन आला, UV रिजन आला. ठीक आहे. म्हणजे ऑर्डिनरी सिलिकेट ग्लास आपण कशामध्ये यूज करत असतो, विजिबल अँड नियर आयर रिजन मध्ये, बरोबर आहे. आणि क्वार्ट्ज अँड फ्यूज सिलिका कशामध्ये यूज करत असतो आपण, दॅट इज UV रिजन मध्ये, दॅट इज बिलो 300 नॅनोमीटर. These are used to reflect, focus or collimating light beams in the spectrophotometer. आता आपण सेकंड पार्ट पाहणार आहे. पहिला झाला लेन्स, आता सेकंड काय पाहतो आपण, मिरर्स. काही वेळेस काय लेन्स ऐवजी आपण काय यूज करू शकतो, मिरर्स यूज करू शकतो. मग मिरर्सचं वर्किंग काय, इट इज यूज टू रिफ्लेक्ट. एखादा लाईट जर आपल्याला रिफ्लेक्ट करायचं असेल, फोकस करायचं असेल, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जर रिफ्लेक्ट करून त्याला फोकस करायचं असेल किंवा आपल्याला ट्रान्सफर करायचं असेल लाईटची डायरेक्शन, सोर्सची डायरेक्शन, सोर्स ऑफ रेडिएशनची डायरेक्शन, देन द collimating light beams in spectrophotometer. To minimize the light loss, mirrors are aluminized on their front surface. बरोबर आहे. म्हणजे आपण एखादा जर रेडिएशन्स जर लेन्स मिरर्सवर घेतले आणि ते मिरर्स जर कशाने ॲल्युमिनाइज राहील ऑन द फ्रंट सरफेस, एखादा फ्रंट सरफेस आपण तुम्ही काय करतात, मिररचा फ्रंट सरफेस काय करतात, ॲल्युमिनाइज म्हणजे ॲल्युमिनियमने काय करतात, त्याला पॉलिशिंग करतात. बरोबर आहे. मग पॉलिशिंग केल्यानंतर काय होणार आहे, जर का तुमचा लाईट लॉस होतो ड्युरिंग द ॲब्सॉर्बन्स ऑफ पर्टिक्युलर सोल्युशन,
मग तो काय होईल त्याच्यामध्ये कमी होईल. टू मिनिमाइज द लाईट लॉस. मिरर्स आर अल्युमिनाइज ऑन देअर फ्रंट सरफेस. Slits. Slit is important device in resolving polychromatic radiation into monochromatic radiations. Generally, slits are used which converts polychromatic radiations. Means polychromatic radiations म्हणजे काय? The wavelength of the radiations of all wavelength, that is polychromatic radiations, into monochromatic, that is monochromatic radiation means particular wavelength. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला पॉलिक्रोमॅटिकचं कन्वर्जन कशामध्ये करता येईल त्याला, दॅट इज मोनोक्रोमॅटिक मध्ये करता येईल. टू अचीव दिस एंट्रन्स स्लिट अँड एक्झिट स्लिट्स आर यूज. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जर स्लिट दोन टाईपचे असतात, एक एंट्रन्स स्लिट म्हणजे सोर्सच्या बाजूला असते आणि एक्झिट स्लिट्स म्हणजे केव्हा आलं ते दॅट इज डिटेक्टर नंतर आलं. ठीक आहे. द विड्थ ऑफ स्लिट्स प्लेज इम्पॉर्टंट इन रिझोल्युशन ऑफ पॉलिक्रोमॅटिक रेडिएशन्स. पॉलिक्रोमॅटिक रेडिएशन्सचे जे काही रेज असतील ते रिझॉल्व करायचं काम कोण करत असतं, दॅट इज स्लिट करतो. आता पाहणार आहे आपण मोनोक्रोमॅटर्स. मोनोक्रोमॅटर्स म्हणजे काय? वेवलेंथ सिलेक्टर्स. दिस डिव्हाइस इज यूज टू आयसोलेट द रेडिएशन्स ऑफ द डिझायर्ड वेवलेंथ फ्रॉम वेवलेंथ ऑफ द कंटिन्युअस स्पेक्ट्रा. आता एखाद्या सोर्समधून डिफरंट टाईप्सचे वेवलेंथचे रेडिएशन काय होत असतात, कंटिन्युअस इमिट होत असतात. मग तुम्हाला काय पाहिजे असतं, पर्टिक्युलर एक रेडिएशन हवा असतो. बरोबर आहे. मग पर्टिक्युलर एक वेवलेंथचा रेडिएशन हवा असेल तर तुम्ही काय करू शकता, मोनोक्रोमॅटर यूज करू शकता. बरोबर आहे. मोनोक्रोमॅटर किती टाईपचे असतात, 3 टाईपचे, फिल्टर, प्रिझम आणि एक काय असतो, ग्रेटिंग. मग पहिले आपण पाहणार आहे फिल्टर. Selection of filter is usually done on a compromise between peak transmittance and band pass width. The former should be as high as possible and latter as narrow as possible. जर तुम्ही एखादं फिल्टर जर घेत असणार तर फिल्टर मध्ये कसं पाहिजे, तो पीक ट्रान्समिटरचा आकार पाहिजे नेहमी हाय पाहिजे. बरोबर आहे. आणि बँडविड्थ जी पाहिजे ती कशी पाहिजे, ऑलवेज नॅरो पाहिजे. मी पुन्हा एक वेळा सांगतो, फिल्टर आपण जो यूज करणार आहे तो फिल्टर कसा पाहिजे, दॅट इज इट्स पीक ट्रान्समिटन्स शुड बी हाय अँड बँडविड्थ और पास विड्थ इज ॲज नॅरो ॲज पॉसिबल. असे 2 टाईपचे फिल्टर असतात. जनरली फिल्टर कुठं कुठं यूज होतात, दॅट इज कलरिमीटर अँड फोटोमीटर. फर्स्ट काय घेतोय आपण, ॲब्सॉर्प्शन फिल्टर्स. It works by selective absorption of unwanted radiation and transmit the radiation which is required. आता आपण याच्यामध्ये काय करणार आहे, ॲब्सॉर्प्शन फिल्टर मध्ये सिलेक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन ऑफ अनवॉन्टेड रेडिएशन्स अँड ट्रान्समिट द रेडिएशन विच इज रिक्वायर्ड. म्हणजे आपण कुठल्या वेवलेंथला आपल्याला पर्टिक्युलर रेडिएशन्स हवे, हे जर आपल्याला हवे असेल तर काय यूज करणार आहे आपण, ॲब्सॉर्प्शन फिल्टर यूज करणार आहे. म्हणजे सिलेक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन होणार आहे. मग ट्रान्समिट कुठले होईल, सिलेक्टिव्ह रेडिएशन्स ट्रान्समिट होतील की जे तुम्हाला हवे. द ॲब्सॉर्प्शन फिल्टर आर जनरली यूज इन व्हिजिबल रिजन. मग आता हा कुठे यूज केला जातो, व्हिजिबल रिजन. बरोबर आहे. व्हिजिबल रिजन मध्ये म्हणजेच त्याचा रेंज काय आली, 380 नॅनोमीटर टू 780 नॅनोमीटर. ॲब्सॉर्प्शन फिल्टरचे एक्झाम्पल द्यायचं झालं तर ग्लास असतो आणि काय असतं, जिलेटिन फिल्टर असतं. हे ॲब्सॉर्प्शन फिल्टर कशापासून मेडअप असतात, ग्लास ॲज वेल ॲज जिलेटिन फिल्टर. सिलेक्शन ऑफ इज डन बाय फॉलोइंग प्रोसिजर. आता तुम्ही जेव्हा कलरीमीटरचा एक्सपेरिमेंट करत असतात तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर चेंजेस करत असतात. बरोबर आहे. मग फिल्टर चेंज करता म्हणजे ॲक्च्युली तुम्ही कुठल्या वेवलेंथ सिलेक्ट करता हे केव्हा डिसाईड कराल, तर हे फिल्टर व्हील वरून डिसाईड करतात. बरोबर आहे. मग फिल्टर व्हील मध्ये काय म्हटलंय, राईट द कलर विप गिअर इन क्लॉकवाईज और अँटी क्लॉक. मग आता इथं आपण अँटी क्लॉकवाईज घेऊ. कसं घेणार आहे आपण, व्हायलेट नंतर इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येल्लो, ऑरेंज आणि आता रेड आले. हे कलर्स आले. याच्यामध्ये आपण कुठला कलर ओमिट करतोय, इंडिगो कलर ओमिट करतोय. आता का ओमिट करतोय ते बघू आपण. इफ द सोल्युशन इज अनालाइज ब्ल्यू, तुम्ही जर ब्ल्यू सोल्युशन जर घेतलं अनालिसिस करण्याकरता
अ फिल्टर हॅव्हिंग अ कॉम्प्लिमेंटरी कलर ऑरेंज इज यूज. हे पहा तुम्हाला दिसते का, ब्ल्यू कलरचा तुम्ही जर सोल्युशन असेल तुमचं, बरोबर आहे, सॅम्पल मधचा सोल्युशनचा कलर काय असेल, ब्ल्यू असेल, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी कलर कुठला आला, ऑरेंज. फिल्टर घेताना तुम्ही कुठला फिल्टर केला, 580 नॅनोमीटर ते 620 नॅनोमीटरचा जो काय फिल्टर असेल तुमचा अवेलेबल, तो तुम्ही फिल्टर म्हणून यूज करू शकता. सिम्पल आहे. सिमिलरली वी कॅन सिलेक्ट रिक्वायर्ड फिल्टर और इन कलरीमीटर बेस्ड अपॉन द कलर ऑफ द सोल्युशन. मग तुम्ही काय कशावरून ठरवणार, ग्रीन कलरचं जर असेल तुमचं सोल्युशन तर तुम्ही फिल्टर काय घेणार, रेड कलरचं घेणार. असं या पद्धतीने आपण फिल्टर चूज करतो. We can select the required filtering color based upon the color of the solution. The absorption glass filter is made up of solid sheet of glass that had been colored by pigments. आता आपण वर्किंग पाहणार आहे कसलं, ऍब्सॉर्प्शन फिल्टरचं, बरोबर आहे. ऍब्सॉर्प्शन फिल्टर मध्ये काय करणार आपण सुरुवातीला, ऍब्सॉर्प्शन फिल्टर मध्ये काय करणार आपण सुरुवातीला, एक सॉलिड शीट घेणार ग्लासचं, त्याला कशाने कलर करणार, पिगमेंट्सने कलर करणार, विच इज डिझॉल्व ऑर डिस्पर्स इन द ग्लास. जो काही कलर असेल तो ग्लास शीट मध्ये काय करतात, त्याला डिझॉल्व करतात किंवा डिस्पर्स करतात ग्लासवर. द कलर इन द ग्लास फिल्टर्स आर प्रोड्यूस बाय इनकॉर्पोरेटिंग मेटल ऑक्साइड. म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जो काय मेटल ऑक्साइड घेतलेला आहे, बरोबर आहे. मग मेटल ऑक्साइड म्हणजे काय, व्हॅनेडियम ऑक्साइड, क्रोमियम ऑक्साइड, मॅग्नीज ऑक्साइड. हा काय करणार आहे तुम्ही इथं ग्लास फिल्टर म्हणून यूज करणार आहे. ठीक आहे. जिलेटिन फिल्टर इज अन एक्झाम्पल ऑफ ऍब्सॉर्प्शन फिल्टर प्रिपेअर्ड बाय ऍडिंग ऑर्गॅनिक पिगमेंट्स. आता जिलेटिन फिल्टर जर तुम्हाला तयार करायचं असेल तर तुम्ही काय ऍड करणार त्याच्यामध्ये, ऑर्गॅनिक पिगमेंट्स ऍड करणार, बरोबर आहे. दॅट इज ऑर्गॅनिक पिगमेंट्स. हिअर इन्स्टेड ऑफ सॉलिड ग्लास शीट थिन जिलेटिन शीट्स आर यूज. मग जिलेटिन फिल्टर म्हणजे काय घ्यावं लागेल तुम्हाला, एक जिलेटिन शीट घ्यावं लागेल, बरोबर आहे. आणि ते जिलेटिन शीटवर काय करावं लागेल तुम्हाला, कलर करावं लागेल. जिलेटिन फिल्टर्स आर नॉट यूज नाउ डेज. जिलेटिन फिल्टर हा यूज होत नाही, याच्याऐवजी काय होतो, ग्लास फिल्टर यूज होतो. इट टेन्स टू डिटोरेट विथ टाइम अँड गेट्स अफेक्टेड बाय द हीट अँड मॉइश्चर. जिलेटिन फिल्टर काय होतो, टाइम लागतो, ठीक आहे, आणि इट इज अफेक्टेड बाय हीट अँड मॉइश्चर. कारण की जेव्हा आपण सोर्स ऑफ रेडिएशन मधून लाईट्स बाहेर पडतात तेव्हा काय होतं, तो फिल्टर हीट होतो, बरोबर आहे. पण मग जिलेटिन फिल्टर जास्त हीट होतो आणि मॉइश्चर काय करतो, तो कंटिन्युअसली ॲब्सॉर्ब करत असतो. द कलर ऑफ द डाय गेट्स ब्लीच. म्हणजेच काय होतो, जिलेटिन वरचा जो कलर तुम्ही डिझॉल्व केलेला असतो तो कलर काय असतो, नंतर ब्लीच होऊन जातो, म्हणजे कलर त्याचा कलर चेंज होऊन जातो. मेरिट्स, सिम्पल इन कन्स्ट्रक्शन. म्हणजे ॲडव्हान्टेजेस काय आहे, तर ॲब्सॉर्प्शन फिल्टर काय, सिम्पल इन कन्स्ट्रक्शन, चीपर, स्वस्त आहे. सिलेक्शन द फिल्टर इज इझी. म्हणजे कुठला फिल्टर तुम्ही सिलेक्ट करताय हे काय असतं, इझी असतं. डिमेरिट्स काय आलं, लेस ॲक्युरेट. ॲब्सॉर्प्शन फिल्टर काय आहे, जनरली लेस ॲक्युरेट आहे. Bandwidth is more than plus minus 20 to 30 nanometer. That is, if we have to measure 400 nanometer, we get radiations from 370 to 430 nanometer. म्हणजे काय, तर 400 नॅनोमीटरचा जर तुम्हाला एखादा रे हवा असेल, 400 नॅनोमीटरचा फ्रिक्वेन्सीचा, सॉरी वेवलेंथचा, तर तुम्ही काय करतात, 400 नॅनोमीटर हा न भेटता तुम्हाला काय भेटतो, 430 नॅनोमीटर भेटतो, म्हणजे जास्त भेटतो, किंवा 370 नॅनोमीटर म्हणजे कमी भेटतो. म्हणून याची ॲक्युरसी काय आहे, कमी आहे. हा त्याचा ड्रॉबॅक आला. इंटरफेरन्स फिल्टर्स, इट वर्क्स ऑन द इंटरफेरन्स फिनॉमिना, कॉजेस रिजेक्शन ऑफ अनवॉन्टेड वेवलेंथ बाय सिलेक्टिव्ह रिफ्लेक्शन. आता इंटरफेरन्स फिल्टरमध्ये इंटरफेरन्सचा अर्थ काय असतो, की अनवॉन्टेड वेवलेंथ जे रेज असतात, अनवॉन्टेड रेज, ते काय करतात, रिजेक्ट करतात. म्हणजे तुम्हाला लागणार नसेल ते वेवलेंथचे रेडिएशन काय करतील, ते रिजेक्ट करतील, आणि सिलेक्टिव्ह रिफ्लेक्शन काय करतील, मग ते पास होऊ देतील. इट इज कन्स्ट्रक्टेड बाय 2 पॅरलल ग्लास प्लेट. 2 पॅरलल ग्लास प्लेट्स असतात, विच आर सिल्वर्ड इंटरनली अँड सेपरेटेड बाय थिन फिल्म डायइलेक्ट्रिक मटेरियल ऑफ डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. 2 ग्लास प्लेट दिलेले असतात, ते एका सिल्वरने काय केलं असतात, कोटिंग केलेले असतात, बरोबर आहे, आणि ते सेपरेट केलेले असतात. मग सेपरेट करत असताना कशाने सेपरेट केलं असतात, तर त्यांच्यामध्ये एक सँडविच मटेरियल असतं, बरोबर आहे, दॅट इज थिन फिल्म ऑफ डायइलेक्ट्रिक मटेरियल.
मग ते कशापासून तयार करायचं असतं? एक तर कॅल्शियम फ्लोराईड घ्या, डायलेक्ट्रिक मटेरियल आहे म्हणजे सिलिकॉन ऑक्साईड घ्या किंवा मॅग्नेशियम फ्लोराईड घ्या. ठीक आहे, विच हॅव रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिफरंट. दिस फिल्टर्स हॅव बँड पास ऑफ 10 to 15 नॅनोमीटर विथ पीक ट्रान्समिटन्स ऑफ 40 to 60%. म्हणजे याचा अर्थ काय? त्या फिल्टरमधून फक्त काय होतात 10 ते 15 नॅनोमीटरचेच बँड विड्थ पास होत असतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे इंटरफेरन्स फिल्टर इज युजफुल. हे पण दिलेले तुम्हाला 2 ग्लास प्लेट्स आहे, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, दॅट इज सेमी रिफ्लेक्टिव्ह कोटिंग केलेली. कशाने केलेली आहे? दॅट इज इकडे दिलेले पहा, कोटिंग कशाने केली? सिल्वरने केलेली. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये कुठलं आहे? डायलेक्ट्रिक मटेरियल, दॅट इज कॅल्शियम फ्लोराईड. बरोबर आहे. मग डायलेक्ट्रिक मटेरियल काय करतं आहे? दॅट इज सँडविच बिटवीन 2 ग्लास प्लेट्स. ह्याच्यामधून किती बँडविड्थ पास होते? फक्त 10 to 15 नॅनोमीटर. मेरिट्स म्हणजे ॲडव्हान्टेजेस: प्रोव्हाइड ग्रेटर ट्रान्समिटन्स अँड नॅरोअर बँड पास ॲज कम्पेअर टू ॲब्सॉर्प्शन फिल्टर. म्हणजे तुम्हाला जर लाईट्स नॅरोअर पाहिजे असेल, ठीक आहे, म्हणजे इंटेन्स पाहिजे असेल, तर तुम्ही कुठला यूज करणार? दॅट इज ॲब्सॉर्प्शन फिल्टर इंटरफेरन्स फिल्टर यूज करणार. बरोबर आहे. ॲज कम्पेअर टू वॉट? ॲब्सॉर्प्शन फिल्टर. का? तर बँडविड्थ पण नॅरो आहे आणि ट्रान्समिटन्स पण काय आहे? हायर आहे. ग्रेटर ट्रान्समिटन्स पाहिजे, नॅरो बँडविड्थ पाहिजे, तोच फिल्टर काय असतो? ऑलवेज यूज करतात. इनएक्सपेन्सिव्ह. बरोबर आहे. ॲडिशनल फिल्टर्स कॅन बी यूज टू कट ऑफ अनडिझायर्ड वेवलेंथ. बरोबर आहे. अजून तुम्ही फिल्टर लावू शकतात. बरोबर आहे. जर तुम्हाला एखादं वेवलेंथची रेंज नको असेल तर. Prism. Prism is made from glass, quartz or fused silica. प्रिझम हे कशापासून बनले असतात? ग्लास पासून, क्वार्ट्स पासून आणि फ्युज्ड सिलिका पासून बनलेलं असतं. मग क्वार्ट्स आणि फ्युज्ड सिलिका इज द चॉईस ऑफ मटेरियल ऑफ युव्ही स्पेक्ट्रम. म्हणजे युव्ही रिजन मध्ये जर तुम्ही एखादं सॅम्पल ॲब्सॉर्ब करत असणार तर तुम्ही प्रिझम कोणता घेणार? क्वार्ट्स पासून बनवलेला पाहिजे किंवा फ्यूज सिलिका पाहिजे. बरोबर आहे. वेन व्हाईट लाईट इज पास थ्रू ग्लास प्रिझम, बरोबर आहे, ग्लास प्रिझम, डिस्पर्शन ऑफ पॉलिक्रोमॅटिक लाईट इन रेनबो ऑकर्स. बरोबर आहे. दिसतं की तुम्हाला रेनबो कलर्स भेटतात. एखादा लाईट जर तुम्ही पास करतात आणि जेव्हा तो ट्रॅव्हल होतो प्रिझम मधून, तुम्हाला काय भेटतात? वेगवेगळ्या प्रकारचे काय भेटतात तुम्हाला? कलर भेटतात. दॅट इज विबग्योर, दॅट व्हायलेट, इंडिगो, ऑरेंज, रेड. Now by rotation of the prism, different wavelength of spectrum can be made to pass through the exit slit on the sample. मग जर तुम्ही जर याला रोटेट जर केला प्रिझमला, तर तुम्हाला डिझायर्ड वेवलेन्थ पाहिजे असेल, म्हणजे पर्टिक्युलर एकच वेवलेन्थचे तुम्हाला रेस पाहिजे असेल, ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ऍडजस्ट करू शकता. The effective wavelength depends upon dispersive power of prism material and the optical angle of the prism. The dispersion of prism is good at shorter wavelength. शॉर्टर वेवलेंथ असेल तर त्याचं काय होणार? डिस्पर्शन इझी होणार आहे. बट पुअर ॲट लॉंगर वेवलेंथ. लॉंगर वेवलेंथ असेल तर प्रिझम मधून डिस्पर्शन काय होतं? पुअर होतं. द ग्लास प्रिझम इज यूज इन द विजिबल रिजन. हे पहा, ग्लास पासून बनवलेला प्रिझम हा कशामध्ये वापरतात? ओनली इन विजिबल रिजन. म्हणजे सोर्स ऑफ रेडिएशन जर तुमचा विजिबल असेल, म्हणजे टंगस्टन लॅम्प असेल, तुम्ही प्रिझम कोणता वापरणार? ग्लास वापरणार. आणि जर युव्ही मध्ये असेल तुमचा लॅम्प, सोर्स ऑफ रेडिएशन, तर काय वापरणार? प्रिझम कोणापासून बनलेलं पाहिजे? क्वार्ट्स आणि फ्यूज सिलिका. दिस इज द प्रिझम. व्हाईट लाईट पास, when it is passed through the prism, it gets different types of color. This is the dispersion angle between white light and refractive light, that is now red, orange, yellow, green, blue, indigo and violet. There are two types of mounting in an instrument. One is called as Cornu type. म्हणजे तुम्हाला रिफ्रॅक्शन हवं असेल, रिफ्रॅक्टिव्हला दुसरं नाव काय दिलंय त्यांनी? कोर्नो टाईप. ठीक आहे. मग आता हे काय? कोर्नो टाईप म्हणजे काय?
तर अँगल काय असतो याच्यामध्ये, ऑप्टिकल अँगल 60 डिग्री दिसतोय का तुम्हाला ही डायग्राम मध्ये? अँगल किती आहे? 60 डिग्री. म्हणजे कुठला आला? कोर्नू टाईप आला. अँड इट ॲडजस्टेड सच दॅट ऑन रोटेशन द इमर्जिंग लाईट इज अलाउड टू फॉल ऑन एक्झिट स्लिट. म्हणजे तेव्हा तुम्ही हा इन्सिडेंट लाईट पास करतात तेव्हा काय होतं, जो काही ट्रान्समिट होणारा लाईट आहे हा कुठून जातो? एक्झिट स्लिट मधून पास होतो. बरोबर आहे. तुम्हाला जर एक्झिट स्लिट मधून पास होणारा रे हवा असेल तर तुम्ही काय वापरणार? कोर्नू टाईप प्रिझम वापरणार. दुसरा प्रिझम कुठला आहे? लिट्रो टाईप रिफ्लेक्टिव्ह. म्हणजे तुम्हाला रिफ्लेक्शन जर पाहिजे असेल, याचा अँगल काय असतो मग? दॅट इज 30 डिग्री. दिसतोय का तुम्हाला 30 डिग्री अँगल? इट्स वन सरफेस इज illuminized with reflected light back to pass through prism and to emerge on the same side of the light source. That is, light doesn't pass through the prism on other side. हे पहा, आता हा इन्सिडेंट लाईट दिलेला आहे, याचा सरफेस काय केलाय तुम्ही? अल्युमिनाइज केलेला आहे. बरोबर आहे. मग सरफेस अल्युमिनाइज केल्यानंतर इथून काय होतो? हा लाईट पास नाही होत, तो काय होतो? रिफ्लेक्ट होतो. बरोबर आहे. ह्या प्रोसेसला काय म्हणता मग? लिटरो टाईप प्रोसेस म्हणतात. थँक्यू.